तर आज आपण 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये टिकणारं कैरीचं लोणचं कसं करायचं तेच बघणार आहोत. हे किसलेल्या कैरीचं लोणचं आहे. खायला खूप मस्त लागते. तर नक्की ट्राय करून बघा. तर यासाठी 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहे. कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आणि फॅन खाली वाळवून घेतल्यानंतर जाड किसणीने किसून घ्यायचे आहेत. सालासकट किसलेले आहे. तर हा कैरीचा किस तयार आहे. हा कोरडा काचेच्या बाउलमध्ये काढून घ्यायचा. एक लोणच्याचा मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी 2 मोठे चमचे धणे घेतलेले आहे. 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा कलोंजी ऑप्शनल आहे आणि पाव चमच्यापेक्षाही कमी थोडेसे मेथी दाणे घेतलेले आहे. मेथी दाणे आणि मोहरी कमी घालायची, नाहीतर लोणचं जे आहे कडवट होते. हे जे आहे लो फ्लेमवर फक्त 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचं. गार झाल्यावर मिक्सरवर जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर लोणचं करण्याकरिता शेंगदाणा किंवा मोहरी तेल तुम्ही वापरू शकता. इथे मी शेंगदाणा तेल गरम करून घेतलेलं आहे. चांगल्यापैकी गरम करून गॅस बंद करून घ्यायचा. आता जी किसलेली कैरी होती त्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ, आवडीनुसार तिखट, 1 मोठा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, जो तयार मसाला केला त्यातील 2 चमचे मसाला घालायचा आहे. राई म्हणजेच मोहरीची डाळ घालायची आहे. इथे माझ्याजवळ पिवळी मोहरी आहे. त्याला मिक्सरमध्ये फिरवून त्याची डाळ तयार करून घातलेली आहे. साधारण 1 छोटी वाटी घालायची. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. यासोबतच यामध्ये 3 ते 4 लवंग आणि 2 लिंबाचा रस घातला आहे. लिंबाच्या रसामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं. हे सर्व एकत्र करून जे गरम करून घेतलेलं तेल होतं ते थंड करून यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. इथे लोणचं तयार आहे. एका स्वच्छ कोरड्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. त्यासाठी काचेच्या भरणीमध्ये मीठ घालून घ्यायचं, थोडासा हिंग घातलेला आहे आणि त्यावर हे लोणचं आपल्याला घालायचं आहे. कमीत कमी 2 दिवस रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे. सुती कापड ठेवून झाकण लावायचं आणि दोन्ही दिवस रोज खालपासून वरपर्यंत ढवळून घ्यायचं. एकदा लोणचं मुरलं की मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 1 ते 2 महिन्यापर्यंत मस्त खाऊ शकता. तर या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघाल. कसं झालं कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.